మావోయిస్ట్ అగ్రనేత మల్లోజుల వేణుగోపాలరావు 60 మంది మావోయిస్టులతో కలిసి జనజీవన స్రవంతిలో కలిసిపోయారు. గడ్చిరోలి ఎస్పీ కార్యాలయంలో ఏర్పాటు చేసిన కార్యక్రమంలో మహారాష్ట్ర సీఎం ఫడ్నవీస్ సమక్షంలో మల్లోజుల వేణుగోపాలరావు మావోయిస్టులు లొంగిపోయారు. సీఎం ఫడ్నవీస్ మాట్లాడుతున్నారు. ఇప్పుడు లైవ్ చూద్దాం. हा सगळा भाग माओवादाने ग्रसित होता आणि त्यात विशेषतः गडचिरोली जो आमचा सीमावर्ती भाग आहे, एकीकडे छत्तीसगड आहे, दुसरीकडे तेलंगणा आहे आणि इतरही सगळा माओवादी भाग तिकडे ओरिसा झारखंड असेल किंवा इकडे आंध्र प्रदेश असेल, अशा सगळ्या भागाशी या ठिकाणी दंडकारण्याच्या माध्यमातून संपर्कात असलेला हा सगळा भाग हा मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला आणि ज्यावेळी कोंडापल्ली सीतारामय्या यांनी पीपल्स वॉर ग्रुप तयार केला आणि त्यानंतर तेव्हाचा आंध्र प्रदेश आणि हा गडचिरोलीचा भाग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माओवादी सक्रिय झाले आणि त्यातनं इथले जे युवा आहेत त्या युवांच्या डोक्यामध्ये व्यवस्थेच्या विरुद्ध संभ्रम निर्माण करण्यात आला. भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही, त्यामुळे या संविधानाने तयार केलेली व्यवस्था ही उलथून टाकली पाहिजे आणि जंगलातनं राज्य चालवून एक नवीन व्यवस्था आपण उभी करू, अशा प्रकारचं स्वप्न हे त्यावेळी दाखवण्यात आलं. आणि त्यावेळेचे जे अनेक तरुण होते, हे तरुण या स्वप्नाला भुलले. त्यांना असं वाटलं की एक नवीन व्यवस्था सुरू होते आहे, ज्या व्यवस्थेतनं समता येईल. त्यांना याची कल्पना नव्हती की समता जर येऊ शकते तर ती केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातूनच येऊ शकते. याची कल्पना त्यांना नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक आमचे तरुण आणि विशेषतः आमच्या आदिवासी समाजातले अनेक युवक आणि युवती हे या माओवादी चळवळीच्या नादी लागले. हातामध्ये बंदुका आल्या, मोठी स्वप्न होती, पण हळूहळू सगळ्या स्वप्नांचा खरा चेहरा हा समोर यायला लागला. आज खरं म्हणजे आपण सोनू उर्फ भूपती यांचं आत्मसमर्पण या ठिकाणी घेतलेलं आहे. हे आत्मसमर्पण याकरता महत्वाचं आहे